काल आपण कम्युनिकेशन स्किलचा पार्ट चालू केलेला होता. त्याच्यामध्ये आपण निगोशिएशन स्किल असेल, रायटिंग स्किल असेल, व्हर्बल स्किल असेल, नॉन व्हर्बल स्किल असेल, तर असे पॉईंट बघितलेले होते. ते ऍक्च्युअल कम्युनिकेशन ऑलरेडी ते जे तुम्ही शिकलेला आहात, मॉडेल्स ऑफ कम्युनिकेशन, देन एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन, ते आपण इन शॉर्ट मध्ये बघू. आणि त्यानंतर रायटिंग स्किल की जो बिझनेस मधला अतिशय महत्वाचा पार्ट असतो. नंबर ऑफ रिपोर्ट्स, number of letters that one included in the entrepreneur or in the business. आता बिझनेस मध्ये तुम्हाला रायटिंग स्किल मोस्टली रिपोर्ट मध्ये प्लस जे इनफॉर्मल टाइप्स ऑफ लेटर्स असतात किंवा फॉर्मल टाइप ऑफ लेटर्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला यूज करावं लागतं. फॉर एक्झाम्पल कोटेशन लेटर, एन्क्वायरी लेटर, कंप्लेंट लेटर, देन ऑर्डर लेटर, लाईकवाईज असे नंबर ऑफ टाइप्सचे लेटर आहेत. तर त्यासाठी तुम्हाला ते एक स्किल यूज करावं लागतं, कारण कसंही पत्र लिहून चालत नाही. त्या पत्रामध्ये फॉर्मॅलिटी असावी लागते, त्याच्यामध्ये रेफरन्स असावा लागतो, नेम असावं लागतं, ऍड्रेस असावा लागतो, प्रॉपर कोटेशन असावं लागेल, सॅल्युटेशन असावं लागतं, क्लोजिंग पॅराग्राफ असावं इन्क्लूड करावा लागतो. त्यानंतर काही कोटेशन्स असतात त्याच्यामध्ये इन्क्लूड करावं लागतात. ते काय रेफरन्स किंवा काय अटॅच्ड कॉपीज असतात तर ते त्याच्यामध्ये द्यावे लागतात. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा कम्युनिकेशन स्किल, देअर मॉडेल्स, अँड देन आफ्टर रायटिंग स्किल. लाईकवाईज वी कम्प्लीट आवर सिलेबस. तर आता मी पॉवर पॉईंट, आवाज येतोय ना? ठीक आहे. मॉडेल्स ऑफ कम्युनिकेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला जो लॅटिन वर्ड आहे कम्युनिस्ट, तुम्हाला विचारलेलं होतं ऑब्जेक्टिव्ह साठी क्वेश्चन, कम्युनिस्ट दॅट वन डिराइव्ड फ्रॉम विच वन वर्ड. तर लॅटिन वर्ड पासून तयार झालेला आहे. तर याची डेफिनेशन तुम्हाला अकॉर्डिंग टू रोगर्स अँड शोमेकर्स मोस्टली अशी डेफिनेशन विचारली जाते. कम्युनिकेशन दॅट वन इज द जनरल डेफिनेशन फॉर आवर एंटरप्रेन्योरल ऍक्टिव्हिटी और एंटरप्रेन्योरशिप कोर्स. That's why specific definition with respect to Rogers and Shoemakers. Rogers and Shoemakers ने काय डेफिनेशन दिली असं ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं. ऑब्जेक्टिव्हला फक्त डेफिनेशन विचारली जात नाही. तर त्याच्यामध्ये असं स्पेसिफिक डेफिनेशन विचारली जाते. तर त्यासाठी मी महत्वाचे 3 डेफिनेशन याच्यामध्ये घेतलेले आहेत. रोगर्स अँड शोमेकर्सनं कशी केली डेफिनेशन? कम्युनिकेशन इज द प्रोसेस बाय विच मेसेज आर ट्रान्सफर फ्रॉम सोर्स टू रिसिव्हर. सोर्स म्हणजे त्याला आपण स्पीकर म्हणतो, रिसिव्हर म्हणजे त्याला आपण कस्टमर म्हणतो किंवा रेसिपियंट असं म्हणतो. तर सोर्स कडून रिसिव्हर कडे. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कम्युनिकेशन म्हणजेच काय? अननोन पार्ट फॉर द रेसिपियंट, अननोन पार्ट फॉर द सोर्स और स्पीकर. लाईकवाईज वी मेक और वी गेट मीनिंग ऑफ द कम्युनिकेशन. जी गोष्ट सोर्सला माहित आहे पण ती रिसिव्हरला माहित नाही अशी गोष्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवणं. Van Hopkins ने काय सांगितलं? इट इज अ प्रोसेस ऑफ सेंडिंग अँड रिसिव्हिंग मेसेज थ्रू चॅनल which establish the common between source and receiver. सोर्स आणि रिसिव्हरच्या मध्ये जे काही एलिमेंट आहेत त्या एलिमेंटचा वापर करून आपला मेसेज असेल, इन्फॉर्मेशन असेल तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवणं, त्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो. किंवा लेगासनं काय सांगितलं? इट इज अ प्रोसेस बाय विच 2 or more people exchange ideas, facts, feelings in such a way that each gain a common understanding of meaning, intent and use of message. That one specific and ideal and scientific definition of the communication. That one I already explained. देन बेसिक फंक्शन्स ऑफ कम्युनिकेशन हे तुम्हाला झालेलं आहे. आता कम्युनिकेशनचं बेसिक फंक्शन आहे इन्फॉर्मेशन फंक्शन, म्हणजे माहिती देणं. तर द बेसिक रिक्वायरमेंट ऑफ अडॅप्टिंग अँड ऍडजस्टिंग वन सेल्फ टू द एन्व्हायरमेंट इज इन्फॉर्मेशन. आता बघा, इन्फॉर्मेशन जर फार्मरला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर फार्म रिलेटेड प्रोग्राम असतात तर त्याच्यामध्ये फार्मर इन्व्हॉल्व्ह होतो आणि त्याच्यामध्ये अडॅप्ट करणं आणि ऍडजस्ट करणं म्हणजे त्या सराउंडिंग सिच्युएशनला तो अडॅप्ट करत असतो, ऍडजस्ट करत असतो. बट तर त्याच ठिकाणी जर वुमन डेव्हलपमेंट प्रोग्राम्स असतील आणि एखादा युथ असेल तर तो त्या ठिकाणी अडॅप्ट आणि ऍडजस्ट होऊ शकत नाही. बिकॉज द प्रोग्राम इज ओनली बेसिक और बेस्ड ऑन द वुमन और वुमन प्रॉब्लेम वरती असेल किंवा वुमन स्कीम वरती असेल, प्रोग्राम वरती असेल तर त्यामध्ये युथ जाऊ शकत नाही. म्हणजे इन्फॉर्मेशन फंक्शन म्हणजे टार्गेट ऑडियन्स तिथं असणं गरजेचं आहे. गिव्हिंग अँड ऑफ इन्फॉर्मेशन अंडरलाइज ऑल द कम्युनिकेशन फंक्शन आयदर डायरेक्टली और इनडायरेक्टली. आता याच्यामध्ये डायरेक्टली आणि इनडायरेक्टली का म्हणतंय तर याच्यामध्ये व्हर्बल ॲज वेल एज नॉन व्हर्बल फॉर्म ऑफ कम्युनिकेशन सायमल्टेनियसली यूज केलं जातं. म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल,
ह्याच्यावरती फोकस क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन बोथ वे म्हणजे बाय व्हर्बल वेज और बाय नॉन व्हर्बल वेज ही त्याच्यामध्ये काय केली जाते कन्वे केली जाते and that one information you understand there. That's why the basic function of communication is information function. Second important function command and instructive function. म्हणजे तुम्हाला आज्ञा देणं किंवा तुम्हाला सूचना देणं असं एक फंक्शन आपल्या कम्युनिकेशन मध्ये. आता एंटरप्रिनल ऍक्टिव्हिटीमध्ये ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. कमांड देणं म्हणजे कसंही बोलणं किंवा कसंही सांगणं असं होऊ शकत नाही. कुणीही कुणाला सांगणं असं होऊ शकत नाही. काय सांगितलं हायरार्चिकली सुपिरियर पर्सन आपल्या ह्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा आपल्या ह्या एंटरप्राइजमध्ये जो सुपिरियर पर्सन असेल तर तो सब ऑर्डिनेट्स असतात तर त्यांना इन्स्ट्रक्ट करू शकतो त्यांना कमांड देऊ शकतो. लाईकवाईज इन आवर फॅमिली इन आवर सोसायटी इन आवर ऑर्गनायझेशन तसंच आपल्या फॅमिलीमध्ये पण असतं सोसायटीमध्ये असतं ऑर्गनायझेशनमध्ये असतं की ज्यामध्ये जर हायरार्चिकली सुपिरियर पर्सन असेल तर ते सब ऑर्डिनेटला काय करत असतात कमांड आणि इन्स्ट्रक्शन देत असतात. आता याचा पर्पज काय असतो काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे कधी केलं पाहिजे कुठं केलं पाहिजे लाईकवाईज the purpose of command and instruction is what to do, how to do, and when to do. Likewise, the next one influence and persuasive function. That one is most important function in the communication. Mostly nowadays, number of preaching program organized in surrounding village or urban situation for motivating or creating inspiring within the people. लोकांच्या मध्ये एक प्रेरणा निर्माण करण्यासाठी प्रवचनावरती आधारित वेगवेगळे कार्यक्रम तुम्हाला घेतलेले दिसून येतात. आता याच्यामध्ये काय असतं चेंज द माइंड परस्यू द माइंड ऑफ द इंडिव्हिज्युअल ऑर पीपल. आपलं मन परिवर्तन करणं मत परिवर्तन करणं किंवा दॅट वन हेल्प टू चेंज द ऍटिट्यूड ऑफ द पर्सन. एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन बदलणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. म्हणजेच इन्फ्लुएन्स अँड पर्सुएशन फंक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑब्झर्व अंडर कम्युनिकेशन. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आपण कमांड देणं इन्स्ट्रक्शन देणं सबऑर्डिनेटला म्हणजे फक्त वर्क रिलेटेड नाही तर त्याच्यामध्ये मोटिवेशन सुद्धा करू शकतो इन्स्पायरेशन सुद्धा क्रिएट करू शकतो काय आयडिया तिथं आपण कन्वे करू शकतो काय फॅक्ट आपण तिथं एक्सपोज करू शकतो. तर लाईकवाईज we use influence and persuasive function in the communication and the sole purpose of communication is influence people. त्यांच्यामध्ये परिणाम घडवून आणणं चांगला परिणाम असेल वाईटाकडून चांगल्याकडे असेल किंवा जे चांगलं असेल तर त्याच्यामध्ये बेटर करणं असेल तर याच्यासाठी आपण कम्युनिकेशन करणं गरजेचं असतं. टू इंड्यूस द पीपल इन चेंजिंग देअर बिहेवियर इन डिझायरेबल डायरेक्शन. आता याच्यामध्ये इन्फ्लुएन्स म्हणजेच काय बिहेवियरल चेंज मोस्टली ऑब्झर्व याच्यामध्ये केला जातो त्याच्यावरती फोकस केला जातो. जो अनडिझायरेबल बिहेवियर असेल तर ते डिझायरेबल बिहेवियर मध्ये चेंज करणं. तर त्याच्यासाठी आपल्याला कम्युनिकेशन प्रॉपर कम्युनिकेशन चॅनल तिथे यूज करावा लागतो. त्यानंतर इंटिग्रेटिव्ह फंक्शन म्हणजे युनिटी क्रिएट करणं तर त्यासाठी कम्युनिकेशन महत्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही लिडर असाल आणि तुमचं जे काय स्कॅटर्ड पर्सन्स असतील तर ते स्कॅटर्ड पर्सन गॅदर करणं किंवा इंटिगर करणं यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन गरजेचं असतं. तुम्ही बघितलं असेल जे काही पॉलिटिकल पार्टीज असतात तर ते पीपल गॅदरिंगसाठी नंबर ऑफ टॅक्टिक्स किंवा मेथडॉलॉजीज ती यूज करत असतात. त्यामार्फत ते काय करत असतात जे पर्सन असतात तर त्यांना काय करत असतात इंटिगर करत असतात. पण कम्युनिकेशन दॅट वन इज द वन ऑफ द फॅक्टर विच हेल्प फॉर गॅदरिंग आणि इंटिग्रेटिंग द पर्सन. आता याच्यामध्ये तुमच्याकडे काही नवीन आयडिया असतील तुमच्याकडे काही टेक्नॉलॉजी असतील तुम्ही काहीतरी एखादं असिस्ट करत असाल म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात की त्यामुळे लोक तिथं काय होत असतात एकत्रित येत असतात. That's why major function of communication is integration or continuously offsetting any disintegration at the interpersonal or at the organizational level. And this helps to maintain individual, societal and organizational stability and identity. आता हे कधी होऊ शकतं जर तुम्हाला तिथं कोण ओळखत असेल तुम्ही परिचित असाल यू हॅव सम डिग्निटी विदिन द कम्युनिटी दॅट टाइम you perform integrity function with the help of communication. And the models of communication वेगवेगळे मॉडेल्स आहेत प्रत्येक सायंटिस्टना आपापल्या लेवलवरती मॉडेल्स दिलेले आहेत. तर अरिस्टॉटल मॉडेल याच्यामध्ये 3 एलिमेंट त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत स्पीकर स्पीच अँड ऑडियन्स. स्पीकर म्हणजे जो बोलत असतो सोर्स पर्सन स्पीच म्हणजे द मेसेज आणि ऑडियन्स म्हणजे द रेसिपियंट हु रिसीव्ह द मेसेज. आता याच्यानंतर जे अरिस्टॉटलने जे 3 इनग्रेडियंट 3 एलिमेंट दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये स्पीकर स्पीच अँड ऑडियन्स. स्पीकर म्हणजे द पर्सन हु स्पीक त्याला आपण स्पीकर म्हणतो. स्पीच म्हणजे स्पीच दॅट द इंडिव्हिज्युअल प्रोड्युसेस म्हणजे त्याला आपण मेसेज म्हणतो. आणि ऑडियन्स द पर्सन हु लिसन म्हणजे ज्याच्यासाठी आहे
किंवा जो त्याचं ग्रास्प करत असतो त्याला आपण काय म्हणतो, ऑडियन्स. नेक्स्ट वन, शॅनॉन आणि व्ह्यूअर कम्युनिकेशन मॉडेल. तर शॅनॉन आणि व्ह्यूअर कम्युनिकेशन मॉडेल, इन दॅट मॉडेल 5 इन्ग्रेडियंट और 5 एलिमेंट दॅट वन इन्व्हॉल्व. त्याच्यामध्ये 5 एलिमेंट इन्व्हॉल्व झाले आहेत. त्याच्यामध्ये पहिला सोर्स, म्हणजे तर आपण स्पीकर बनतो. सेकंड वन, ट्रान्समीटर. आता ट्रान्समीटर त्याला आपण व्हॉइस म्हणतो. सिग्नल, म्हणजे त्याच्यामध्ये जो व्हॉइस असेल तर तो चॅनेल थ्रू पास होणं त्याला आपण सिग्नल म्हणतो. रिसिव्हर म्हणजे त्याला आपण रेसिपियंट किंवा त्याला आपण रिस्पॉन्डंट म्हणतो किंवा कस्टमर. आणि डेस्टिनेशन, एंड पॉइंट, ज्याच्यासाठी दिलेला आहे डेस्टिनेशन, म्हणजे एंड पॉइंट जो आहे तो डेस्टिनेशन तिथं होतो. म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ द मेसेज, म्हणजे जर मेसेज तिथून कन्वे केला असेल तर तो प्रॉपर चॅनल थ्रू किंवा ट्रान्समिट झालेला असेल तर तो रिसिव्हर पण येणार. तो रिसिव्हर मीन्स दॅट वन इज द डेस्टिनेशन. म्हणजे 5 एलिमेंट हे शॅनॉन आणि व्ह्यूअरनं कम्युनिकेशन मॉडेलमध्ये इन्व्हॉल्व केले आहेत. फक्त त्याच्यामध्ये त्यांनी ट्रान्समीटर अँड सिग्नल, म्हणजे ट्रान्समीटर म्हणजे तो मेसेजचा पार्ट येतो. सिग्नल म्हणजे तो तुमचं व्हॉइस असेल किंवा त्याच्यामध्ये जे काय आपलं व्हॉक्युम असतो, व्हॉक्युम मध्ये तुमचा साऊंड हा तिथं क्रिएट केला जातो. आणि दॅट वन इज अ सिग्नल. तो व्हॉइस असेल किंवा व्हिजिबल ऑर इनव्हिजिबल किंवा त्याच्यामध्ये व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल असा एक सिग्नल असू शकतो. म्हणजे तुम्ही साइन अँड सिम्बॉल यूज करत असाल तर तो एक सिग्नल होऊ शकतो, किंवा व्हर्बल स्पीच यूज करत असाल तर तो एक सिग्नल तिथं होऊ शकतो. आणि रिसिव्हर म्हणजे तो रेसिपियंट. Thus, Shannon and Viewer compared the Aristotle model. The source is the speaker, the signal is the speech, and destination is the audience. Plus two added ingredients: transmitter, which send out the source message, and receiver, which catches the message for the destination. म्हणजे डेस्टिनेशन किंवा जो रिसिव्हर आहे तर तो कोण आहे, आपला ऑडियन्स आहे किंवा तो रिसिव्हर असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर बेरलोज कम्युनिकेशन मॉडेल. In that model, Berlioz gives 6 ingredients, 6 elements, where source encode the message, encode, then message, channel, decode, and receiver. आता याच्यामध्ये confidential things किंवा very important part or very important message that one conveyed through such type of channel. आता source न एखादं इन्फॉर्मेशन कन्वे केल्यानंतर ती एन्कोड करणं, म्हणजे त्याच्यामध्ये जी गोष्टी आपण दिलेल्या आहेत तर त्या सोर्स अँड रिसिव्हरला समजतील अशा लँग्वेज मध्ये ते एन्कोड करणं. दॅट वन मेसेज कन्वे थ्रू द सर्टन चॅनल अँड देन डिकोड. म्हणजे डिकोड म्हणजे अंडरस्टँडेबल लँग्वेज, म्हणजे जे आपल्याला समजून येते अशी लँग्वेज त्याला आपण डिकोडिंग म्हणतो. अँड रिसिव्हर दॅट वन इज द ऑडियन्स. आता द पर्पज ऑफ सोर्स हॅज टू एक्सप्रेस द फॉर्म ऑफ मेसेज. Code is the system of signal for communication. Encode means to put the message into the code, and decode म्हणजे convert the message into ordinary language means decode. Channel means the medium through which signals move, and the decode which helps to convert message into the ordinary language. For communication to occur, there must be somebody at the other end who can call the communicator or receiver. आता ह्या मॉडेलमध्ये जर तुम्ही बघितलं तर एन्कोड केलेला जो मेसेज असेल, कॉन्फिडेन्शियल मेसेज असेल, तर तो मेसेज हा फक्त अल्टिमेट युजर असेल किंवा जो कम्युनिकेशन रिसिव्हर असेल तर त्याच्याकडेच फक्त पाठवला जातो. आणि त्याच्यामध्येच एक ऑर्डिनरी लँग्वेज कन्वर्ट करून म्हणजे डिकोड केला जातो, तो अंडरस्टँड केला जातो. देन स्क्रॅम कम्युनिकेशन मॉडेल. इन दॅट मॉडेल 5 इन्ग्रेडियंट इन्व्हॉल्व. 5 इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये दिले आहेत. पहिला इन्ग्रेडियंट सोर्स, सेम वे एन्कोडर, सिग्नल, डिकोडर अँड डेस्टिनेशन. आता सिग्नल म्हणजे हा मेसेजच आहे, फक्त याच्यामध्ये एकच वर्ड ऍड केलाय की जो तुमच्या बेरलोज कम्युनिकेशन मॉडेलमध्ये हा त्याच्यामध्ये आहे. एनकोड अँड डिकोड ऍज इट इज तुमच्या बेरलोज मॉडेलमध्ये आहे, फक्त सिग्नल दॅट वन वर्ड ऍडेड हिअर. सोर्स म्हणजे जो बोलणार असतो, एनकोड म्हणजे पुट द मेसेज इन टू द कोड. सिग्नल मीन्स द पर्टिक्युलर चॅनल which are used for the convey the message. Decode, put the message into ordinary language, and destination is the audience. In this model, communication is particularly relevant for the mass media. आता अशा टाइपचं जे काही कम्युनिकेशन असेल तर मास मीडियासाठी रिलेव्हंट असतं. In human communication, it is most important whether people can properly encode or decode the signal and how they interpret it in the
ओन सिच्युएशन. आता याच्यासाठी तुम्हाला काय गरजेचं असतं, एक अंडरस्टँडिंग म्हणजे इंटेंट यूज ऑफ मेसेज. कॉमन अंडरस्टँडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. जो मेसेज कन्वे केला असेल तर तोच मेसेज तुम्ही समजून घेणं, त्याला आपण काय म्हणतो, एन्कोड अँड डिकोड. देन लेगन्स मॉडेल. लेगन्स मॉडेल मध्ये 6 एलिमेंट इन्व्हॉल्व झाले आहेत. पहिला कम्युनिकेटर, सेकंड वन मेसेज, थर्ड वन चॅनल, देन फोर्थ वन ट्रीटमेंट, फिफ्थ वन ऑडियन्स, सिक्स्थ वन रिस्पॉन्स. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, एन्कोड अँड डिकोड हा यूज केलेला आहे. फक्त काय केलंय त्याच्यामध्ये, ट्रीटमेंट ऑफ द मेसेज हा एक ऍडिशनल वर्ड यूज केलाय. ट्रीटमेंट म्हणजेच काय, आता जर तुम्ही हायर लँग्वेज यूज करत असाल तर ते ऑर्डिनरी लँग्वेज मध्ये कन्वर्ट करणं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादं बुक रीड केलं असेल तर ते बुक ॲज इट इज मेसेज म्हणून तुम्ही कन्वे करू शकत नाही. तर त्याच्यामध्ये तुम्ही कन्व्हर्जन करता कशामध्ये, अंडरस्टँडेबल लँग्वेज, जी समोरच्याला समजेल या भाषेमध्ये त्याला कन्वर्ट करून त्याला आपण ट्रीटमेंट म्हणतो किंवा त्याला आपण प्रोसेसिंग असं म्हणतो. म्हणजे जो मेसेज असेल तर तो सोर्स कडून मेसेज म्हणून चॅनेल थ्रू प्रोसेस करून ऑडियन्सकडे देणं आणि त्यांचा रिस्पॉन्स घेणं, म्हणजे पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, म्हणजे त्याला आपण फीडबॅक सुद्धा असं म्हणतो. तर तो रिस्पॉन्स घेणं त्याला आपण रिस्पॉन्स असं म्हणतो किंवा त्याला फीडबॅक असं म्हणतो. तर 6 एलिमेंट हे लेगन्स कम्युनिकेशन मॉडेलमध्ये दिलेले आहेत. आता ह्याच्यानुसार त्याने एक पॉवरफुल इन्सेंटिव्ह याच्यामध्ये दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये सक्सेस ऍट दिस टास्क रिक्वायर. आता याच्यामध्ये ह्या मॉडेल थ्रू एक प्रॉपर सक्सेस किंवा एक प्रॉपर कम्युनिकेशन मॉडेल म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. कारण त्याच्यामध्ये ऑडियन्स फीडबॅक हा तिथं कलेक्ट केला जातो. म्हणजे तुम्हाला समजलं का समजलं नाही हे विचारलं जातं किंवा त्याच्यामध्ये त्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात. Success at this task require through understanding of the 6 elements of communication. A skillful communicator sending useful message through proper channel effectively treated to an appropriate audience that respond as desired. And most important model, ask in your semester and exam, SMCRE model. Source, message, channel, receiver and effect. Source म्हणजे speaker, message म्हणजे any information or idea, channel म्हणजे path or route, that one make bridge between source and respondent or their effect, then receiver, and last one effect, positive or negative, satisfactory or unsatisfactory effect. So likewise, Rogers and Shoemakers give the model. According to them, source send the message through certain channel to the receiving individual, which causes some effect, and that is changing the existing pattern of the receiver. Then in previous lecture, we completed this one part, communication skill for entrepreneurship, written communication, verbal communication, investigation and analyzing, planning and organizing, negotiating and persuading, cooperative or teamwork, leadership and numeracy. त्याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशनची डेफिनेशन ऑलरेडी दिलेली आहे. इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. जे रिटन कम्युनिकेशन की ज्याच्यामध्ये आपण मटेरियलचा यूज करतो, पेन असेल, पेपर असेल, ज्यामध्ये आपण जो मेसेज असेल तर तो एका अल्फाबेटमध्ये किंवा एका पर्टिक्युलर वर्डमध्ये, एका पर्टिक्युलर सेंटेन्समध्ये आणि नंबर ऑफ सिम्बॉल्स यूज करून किंवा नंबर ऑफ वेगवेगळे सिम्बॉल्स असतात त्याचा यूज करून ते रायटिंगसाठी किंवा त्याचं इन्फॉर्मेशन पुटिंग करणं. आणि दॅट वन इज द नॉन वॉलाटाईल, म्हणजे ती इझिली इरेडिकेट होत नाही किंवा ती इझिली व्हॅनिश होत नाही. तर असे जे रिटर्न कम्युनिकेशन असेल तर ते आपल्या एंटरप्रिनरियल ऍक्टिव्हिटीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ज्याच्यामध्ये आपण लेटर, सर्क्युलर लेटर, मॅन्युअल्स असतात, रिपोर्ट्स असतात, टेलिग्राम्स असतात, ऑफिस मेमोज असतात, बुलेटिन्स असतात किंवा आपले वेगवेगळे डेली रिपोर्ट्स असतात किंवा वर्क परफॉर्मन्स असेल किंवा वर्क प्रोग्रेस असेल, तर असे रिपोर्ट आपण या कम्युनिकेशन थ्रू तयार करू शकतो. तर याचे काय स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितलेत की जे क्लॅरिटी असावा, मेसेज कॉन्शियस असावा, त्याच्यामध्ये प्रॉपर टोन यूज केला असावा, मोस्टली ऍक्टिव्ह व्हायचा असावा, ग्रामर अँड पंक्च्युएशन प्रॉपरली फॉलो केलेलं असावं. आणि टाइप्स ऑफ कम्युनिकेशन मध्ये आपण या पद्धतीचं वेगवेगळे टाईप बघितलेले आहेत. त्यानंतर व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. व्हर्बल मध्ये आपण स्पीचचा यूज करतो, नॉन व्हर्बल मध्ये आपण बॉडी, आय कॉन्टॅक्ट, गेस्चर, पोश्चर, बॉडी लँग्वेज याचा वापर तिथे करत असतो. आणि डिफरन्शिएट फॉर्म आपण बघितला. इन्व्हेस्टिगेशन अनालिसिस. आता बोथ वन आर इंटररिलेटेड विथ इच अदर, but most of the difference observed in investigation. Investigation means gathering the information, analyzing म्हणजे स्प्लिटिंग द इन्फॉर्मेशन, म्हणजे त्याचे तुकडे करणं आणि त्याचा स्टडी करणं, त्याला आपण अनालायझिंग म्हणतो.
आणि याचे दोन पार्ट आहेत अनालिसिस, ते क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. ऑलरेडी वी सीन प्रिव्हियस लेक्चर. प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन. आता जसं प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन म्हणजे बोथ वन आर ऑल्सो इंटर रिलेटेड विथ इच अदर. प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन विथ रिस्पेक्ट टू अवर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. आपले जे काही फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन असेल तर त्याचं प्लॅनिंग आणि त्याचं ऑर्गनायझेशन करणं. म्हणजे लँड, लेबर, कॅपिटल असेल तर त्याचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन करणं आणि त्याचं प्रॉपर युटिलायझेशन करणं. देन रूल्स फॉर प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन. काय रूल्स दिलेले आहेत? प्रायोरिटी म्हणजे प्लॅनिंग करत असताना लिस्ट आउट करणं आणि प्रायोरिटी बेस वर्क परफॉर्म करणं. देन टाइम मॅनेजमेंट म्हणजे कुठल्या गोष्टीला किती वेळ दिला पाहिजे, त्याला आपण टाइम मॅनेजमेंट म्हणतो. टाइम मॅनेजमेंट मध्ये आता आपल्याला 1 तास वेळ आहे तर ते 1 तास वेळ कसा वापरला पाहिजे, म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी किंवा प्रायोरिटी थिंग्स कुठल्या, तर त्यानुसार आपण त्याचा वापर करणं गरजेचं असतं. देन कोऑर्डिनेटिंग रिसोर्सेस म्हणजे जे अवेलेबल रिसोर्स असतात तर त्याचा प्रॉपर युटिलायझेशन करणं. मनी असेल, वर्कर असतील, लँड असेल आणि टाइम असेल. आता हे सायमल्टेनियसली त्याचं कोऑर्डिनेशन करणं म्हणजे पैसा असेल तर पैशाबरोबर तुमचं वर्कर, लँड आणि टाइम याचा प्रॉपर युटिलायझेशन करणं. जर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन अब्सेंट असेल तर ते रिसोर्सेस प्रॉपरली वर्क करू शकत नाहीत. दॅट्स वाय इच वन फॅक्टर्स दे आर डिपेंड ऑन इच अदर. प्रत्येक फॅक्टर एकमेकावरती डिपेंड आहे. वर्कर आहेत, लँड आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टाइम आहे, पण पैसा नाही, काय करू शकत नाही. त्यानंतर वर्कर आहेत, पैसा आहे, वेळ आहे, पण जमीन नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, काय करू शकत नाही. तर कोऑर्डिनेट करणं, या सगळ्यांचं प्रॉपर कॉम्बिनेशन करणं आणि त्याचं युटिलायझेशन करणं. त्यानंतर डेलिगेटिंग, क्रिएटिंग सिस्टीम, प्लॅनिंग आहे, फ्युचर प्लॅनिंग करणं. देन परसुडिंग अँड निगोशिएशन म्हणजे एखाद्याचा पाठलाग करणं. निगोशिएशन म्हणजे एक प्रॉपर स्टेपमध्ये एक सॅटिस्फॅक्टरी मुवमेंट तिथं तयार करणं किंवा एक मध्य साधणं, त्याला आपण निगोशिएशन म्हणतो. देन कोऑपरेटिव्ह अँड टीम वर्क, ऑलरेडी वी सीन प्रिव्हियस लेक्चर. देन लीडर ची डेफिनेशन आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितली आहे, त्याचं मिनिंग. लीडरशिप, द ॲबिलिटी ऑफ इन्फ्लुएन्स अ ग्रुप टुवर्ड्स द अचिव्हमेंट ऑफ गोल, त्याला आपण लिडरशिप म्हणतो. म्हणजे त्याला आपण नेतेगिरी असं म्हणतो. ते त्याची प्रॉपर डेफिनेशन म्हणजे लिडरशिप इज जनरली डिफाइन्ड ॲज इन्फ्लुएन्स by using number of art or the process of influencing people so that they will strive willingly. strive म्हणजे झगडणं, स्वेच्छेनं त्याच्यामध्ये आपण भाग घेत असतो. आणि जे आपले सबऑर्डिनेट असतात तर त्याला एक प्रॉपर ग्रेड करण्याचं काम ते करत असतो. आणि हे काम आपण एन्थुझियास्टिकली फॉर द अचिव्हमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल गोल, हे आपण एक आनंदी ह्याच्यामध्ये एक ऑर्गनायझेशनल गोल असेल तर ते अचीव्ह करण्यासाठी आपण लिडरशिप करत असतो. आता लिडरशिप मध्ये वेगवेगळे ऑर्गनायझेशन असतात, इन्स्टिट्यूट असतात, त्याच्यामध्ये आपला लिडरशिप पॅटर्न बघायला मिळतो. किंवा त्याची दुसरी डेफिनेशन, प्रोसेस वेअर बाय वन इंडिव्हिज्युअल इन्फ्लुएन्स अदर ग्रुप मेंबर्स टुवर्ड्स द अटेनमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल गोल. इतर मेंबरना चांगले लीड करणं, त्यांना इन्फ्लुएन्स करणं, त्याला आपण लिडरशिप असं म्हणतो. त्यानंतर काय स्किल तुम्हाला सांगितलेले होते की आपल्या लिडरशिपमध्ये तो इझी सिम्पल लँग्वेजमध्ये बोलणार असावा, इझी अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये तो बोलणार असावा. ही शुड नो इन्फॉर्मेशन ऑन ॲग्रिकल्चर अलाइड सेक्टर, then present or show innovative ideas through demonstration. Then he should doing discussion and recreation among the farming community. Then plan meeting for sharing new innovation and solving raised problem with rural community. He should take responsibility to secure new members in a youth project. अशी काही नंबर ऑफ स्किल्स त्याच्यामध्ये असावेत. तो वाईड नेटवर्क असावं त्याचं, देन वाईड इन्फॉर्मेशन गॅदरिंग असावं, देन देअर कनेक्शन टू द हायर ऑथॉरिटी, त्याचं हायर ऑथॉरिटी बरोबर कनेक्शन असावं. देन हे ऑल्सो सी ॲट ग्रासरूट लेवल, ग्रासरूट लेवलच्या लोकांना त्याची लक्ष असणं गरजेचं आहे. देन टार्गेट टू द बिलो पॉवरलाईन पर्सन, जे काही बिलो पॉवरलाईन पर्सन असतील, दारिद्र्यरेषेखालील लोक, तर त्यांच्यावरती त्यांना फोकस करणं किंवा वेगवेगळे प्लॅनिंग प्रोग्राम असतील किंवा एक्सटेन्शन प्रोग्राम असतील, सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट प्रोग्राम असतील, तर त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन विथ द हेल्प ऑफ सबऑर्डिनेट. तर असे वेगवेगळे स्किल हे लीडरमध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे लीडरचे बेसिक एलिमेंट आहेत, लीडर आहे, फॉलोअर आहे, सिच्युएशन आहे, टास्क आहे. 4 एलिमेंट आपण बघतो. लीडर जो लीड करत असतो, फॉलोअर जे फॉलो करत असतात, सिच्युएशन म्हणजे कल्चरल कॉन्टेक्स्ट, जे काय आपलं सराउंडिंग एन्व्हायरमेंट असेल, आणि टास्क म्हणजे ऍक्टिव्हिटी फॉर टू परफॉर्म फॉर अचिव्हमेंट ऑफ गोल, तर आपण टास्क म्हणतो. त्यानंतर तुम्ही वेगवेगळे लीडरचे टाईप बघितलेले आहेत.
ट्रेडिशनल लीडर, कास्ट लीडर, रिलीजियस लीडर, पॉलिटिकल लीडर, फंक्शनल लीडर, ओपिनियन लीडर, प्रोफेशनल लीडर आणि ले लीडर. तर आपण व्हॉलंटियर लीडर म्हणतो. त्याचे एक्झाम्पल सुद्धा आपण बघितलेले आहेत. अकॉर्डिंग टू धामान भटनागर त्याने एक 7 टाईपचे लीडरचे टाईप तिथे दिलेले आहेत. आपला जो रोल आहे आपल्या लीडरचा ऍग्रिकल्चरमध्ये हा आपण बघितलाय की ज्यानं नवीन स्ट्रॅटेजी स्वतः अवलंबल्या पाहिजे. तो ऍग्रिकल्चर फील्ड मधला एक्सपर्ट असला पाहिजे. त्यानं डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट तिथं ऑर्गनाईज केले पाहिजे. नॉलेज अपडेट केलं पाहिजे. त्यानंतर जे ग्रुप मीटिंग आहेत तर त्या मीटिंग तिथं ऑर्गनाईज केल्या पाहिजे. फार्मरला ऍडवाइस केलं पाहिजे. सीड सप्लाय केलं पाहिजे. फार्मरला असिस्ट केलं पाहिजे. फार्मरला शिक्षण दिलं पाहिजे. ग्रुपमध्ये कोऑर्डिनेशन केलं पाहिजे. त्यानंतर अकॉर्डिंग टू सिंग त्यांच्यानुसार त्याचं एक प्रॉपर सोशल क्लायमेट त्याने एस्टॅब्लिश केलं पाहिजे. तो ग्रुपला असिस्ट करणार असला पाहिजे. एक्सटेन्शन वर्करला हेल्प करणारा प्लॅनिंग आणि एक्झिक्युटिंग मध्ये. त्यांनी इनोव्हेशन शो करणारा असावा. स्पोक्समन जे एका ग्रुपचा आवाज असावा. हेल्प टू ग्रुप फॉर इफेक्टिव्ह डिसिजन म्हणजे ग्रुपला चांगला निर्णय घेण्यासाठी मदत करणारा तो असावा. then encourage the member, प्रोत्साहन देणारा असावा. मॉडेल फॉर द अदर मेंबर, सपोर्ट अँड मोटिवेट द फॉलोअर्स, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट इन व्हेरियस रुरल फंक्शन. त्यानंतर अकॉर्डिंग टू रेड्डी यांच्यानुसार लीडर शुड ग्रुप स्पोक्समन शुड हार्मोनायझर शुड प्लॅनर एक्झिक्युटिव्ह म्हणजे ग्रुप एक्झिक्युटिव्ह देन एज्युकेटर और टीचर देन सिम्बॉल अँड ग्रुप आयडॉल symbol of group idol, then group discussion chairman and group supervisor. According to Reddy, give the special characteristics of leader. Then how to identify potential leader. आता potential leader कोणाला आपण म्हणू शकतो? तर याच्यामध्ये जो इनोव्हेटिव्ह असेल त्याला आपण पोटेन्शियल लीडर म्हणतो. जो कोऑपरेटिव्ह असेल, कोऑपरेटिव्ह इन नेचर असेल तर त्याला आपण पोटेन्शियल म्हणतो. Those who generate news idea, those who focus on all and each and every person, those who have knowledge and wisdom, those who have long range perspective, they have self confidence, then they have desire to assume leadership role, then emotional stability and does the right thing. That one leader is potential. Then the leader should have intelligence, alert, verbal facility, should have judgment, should have achieved scholarship and knowledge, should have responsibility regarding self-confidence, dependability, and aggressiveness, then participate in number of activities, social, cultural, and political, then popularity in socio-economic position, and also within the community, then situational skill, mental level, then their need and interest should be most important. Then they should have emotional maturity during decision making, then knowledge of the business should perform during the industry or organizational activity. त्यानंतर आपण डेव्हलपिंग डिफरंट स्किल फॉर द एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. लीडरशिप स्किल बघितलं, स्पीकिंग स्किल बघितलं, लिसनिंग स्किल बघितलं, ऑर्गनायझेशनल स्किल बघितलं, मॅनेजर स्किल आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. लीडरशिप स्किलची डेफिनेशन बघितली. द स्किल आर द स्ट्रेंथ अँड ॲबिलिटी दॅट इंडिव्हिज्युअल डेमॉन्स्ट्रेट व्हाईल ओव्हरसीइंग प्रोसेस गायडिंग पीपल वर्किंग फॉर इनिशिएटिव्ह. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, जर जो लीडर असेल तर तो लीड करत असताना त्याच्याकडे नंबर ऑफ स्किल तिथं असावेत. फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन स्किल असावं. आता कम्युनिकेशन स्किलमध्ये एखाद्याला ऍडवाइस देणं असेल, एखाद्याला असिस्ट करणं असेल, किंवा एखाद्याला गाईड करणं, डिरेक्ट करणं असेल, किंवा एखादं फॉर्मल इनफॉर्मल मीटिंग ऑर्गनाईज करणं असेल तर त्यासाठी त्याला एक प्रॉपर कम्युनिकेशन स्किल किंवा इफेक्टिव्ह लिडरशिप स्किल ही डेव्हलप करावी लागते. त्याच्यामध्ये सेकंड वन मोस्ट इम्पॉर्टंट स्किल लीडरमध्ये असं प्रॉब्लेम सॉल्विंग. प्रॉब्लेम म्हणजे अनडिझायरेबल सिच्युएशन आणि सॉल्व्ह म्हणजे किंवा त्याला आपण सोल्युशन म्हणतो, म्हणजे दॅट वन कन्वर्ट इन टू द डिझायरेबल सिच्युएशन म्हणजे त्याला आपण प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणतो. देन रिलेशनशिप बिल्डिंग. the relationship building that one help for maintaining integrity within a subordinate. त्याचे जे काही सबऑर्डिनेट असतात तर त्याच्यामध्ये एक इंटिग्रिटी मेंटेन करणं किंवा कोऑर्डिनेशन फंक्शन परफॉर्म करणं यासाठी रिलेशनशिप बिल्डिंग स्किल लीडरमध्ये असं स्ट्रायव्हिंग फॉर फीडबॅक. जे त्यानं रेग्युलर जे फीडबॅक असतात ते फीडबॅक त्यानं घेणं गरजेचं असतं. त्यासाठी त्यानं सतत त्याचा पाठपुरावा घेणं फॉलो घेणं गरजेचं असतं. ट्रस्ट वर्दीनेस म्हणजे विश्वास असावा आणि विश्वासपूर्वक सगळं जे काय कोर्स ऑफ ऍक्शन असतील किंवा कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी असतील तर ते परफॉर्म करणार असावं. एम्पॅथी फॉर टीम
सहानुभूती असावी आपल्या सबऑर्डिनेट बद्दल, की जेणेकरून हा त्यानंतर स्पीकिंग स्किल. आता स्पीकिंग स्किल आर द स्किल दॅट गिव्स द ॲबिलिटी टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली. दिस स्किल अलाउ टू स्पीकर टू कन्वे हिज मेसेज इन अ पॅशनेट, थॉटफुल अँड कन्व्हिन्सिंग मॅनर. आता बोलण्याची एक कला असते. आता कलेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी येतात, त्याच्यामध्ये बघायला मिळतात फ्लुएन्सी, म्हणजे आपलं जे काही लँग्वेज असेल, मदर टंग असेल, म्हणजे इंग्लिश, हिंदी, मराठी असेल, तर त्याच्यामध्ये आपण कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट आपण स्पीक केलं पाहिजे, एक स्किल आहे. देन व्होकॅब्युलरी, जे समोरच्याला समजते तशीच व्होकॅब्युलरी किंवा तसे शब्द वापरले पाहिजेत. म्हणजे ऑफकोर्स इफ यू डोंट हॅव द वर्ड्स टू से व्हॉट यू वॉन्ट टू से, देन यू कॅनॉट से. म्हणजे जे तुम्हाला सांगायचं ते समोरच्याला माहीत नसेल तो शब्द, तर त्या शब्दामध्ये बोलू नका, त्याला जे समजतं त्या शब्दाचा वापर करा. देन ग्रामर, म्हणजे ग्रामरचा वापर करा व्यवस्थित, की जेणेकरून ग्रामॅटिकली सेंटेन्स हे त्याच्यामध्ये प्रॉपरली लक्षात येतात. म्हणजे त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स असेल, देन पास्ट टेन्स असेल, फ्युचर टेन्स असेल, ते टेन्सेस जे असतात तर त्याचा प्रॉपर यूज करणं गरजेचं असतं. प्रोनाऊन्सिएशन, जे काय तुम्ही बोलणार असाल तर त्याच्यामध्ये जे प्रोनाऊन्सिएशन असतील तर ते प्रोनाऊन्सिएशन क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यानंतर काही बेसिक टाईप्स आहेत आपल्या स्पीचचे. त्यातलं पहिलं टाईप आहे एंटरटेनिंग स्पीच, म्हणजे मनोरंजन करण्यासाठी आपण काय स्पीच देतो. सेकंड वन आहे इन्फॉर्मेटिव्ह स्पीच, म्हणजे माहिती देण्यासाठीचं काय स्पीच असेल. थर्ड वन आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह स्पीच, म्हणजे आपण जे काय प्रात्यक्षिके घेतो तर त्याची माहिती देणं, मेथड अँड रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन. देन पर्स्युएसिव्ह स्पीच, त्याला आपण प्रिचिंग म्हणतो, प्रबोधन करणं. तर अशा पर्स्युएशन म्हणजे मतपरिवर्तन करणं, मनपरिवर्तन करणं. मोटिवेशनल स्पीच, इम्प्रॉम्प्टू म्हणजे सडनली, अचानकपणे दिलेलं स्पीच, की याच्यामध्ये वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये येऊ शकतात. देन ओरॅटोरिकल स्पीच, आता ओरॅटोरिकल म्हणजे फक्त ओरली ज्या काही गोष्टी असतात, तर एखाद्या स्पेसिफिक सिच्युएशन बेस टॉक देणं, त्याला आपण ओरॅटोरिकल स्पीच म्हणतो. देन डिबेट स्पीच, एखाद्या विषयावरती आपण तिथं वादविवाद करणं. त्यानंतर नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट स्किल लिस्निंग स्किल. आता याच्यामध्ये लिस्निंग स्किल इज द ॲबिलिटी टू ॲक्युरेटली रिसिव्ह अँड इंटरप्रेट मेसेज इन द कम्युनिकेशन प्रोसेस. कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये मेसेज रिसिव्ह करणं, त्याला आपण लिस्निंग म्हणतो. आणि लिस्निंग इज द की टू ऑल इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. विदाउट द ॲबिलिटी टू लिसन इफेक्टिव्हली मेसेज आर इझिली मिसअंडरस्टूड. जर तुम्ही मेसेज प्रॉपर लिसन केला तर तो इझिली अंडरस्टँड होऊ शकतो. प्रॉपर लिसन केला नाही तर तो मिसअंडरस्टँड होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, व्हेन यू लिसन दॅट टाइम यू शुड हॅव एक्सपिरियन्स, नॉट टॉक व्हेन अदर आर स्पीकिंग. समोरचं ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी तुम्ही काही बोलू नका. लेटिंग अदर्स नो यू आर लिसनिंग थ्रू स्पेशल एक्सप्रेशन अँड व्हर्बल साऊंड्स, म्हणजे जे काही फेशियल एक्सप्रेशन असतात, व्हर्बल साऊंड असतात, तर ते तुम्ही फक्त रिॲक्ट करण्यासाठी यूज करू शकता.
then being able to repeat what other have said practically word for word. समोरचा जो काय बोलत असेल प्रॅक्टिकली तर ते वर्ड फॉर वर्ड तुम्ही लक्षात ठेवणं यासाठी ते ऐकलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर त्याचा यूज होऊ शकतो. नंतर 10 स्टेप्स टू इफेक्टिव्ह लिसनिंग. काय 10 टप्पे आहेत की जे इफेक्टिव्ह लिसनिंग मध्ये अतिशय महत्वाचे आहेत. पहिला आहे फेस द स्पीकर अँड मेंटेन आय कॉन्टॅक्ट. स्पीकर बरोबर आय कॉन्टॅक्ट मेंटेन करा. बी अटेंटिव्ह, बी रिलॅक्स. तुम्ही अटेंटिव्ह असावं, रिलॅक्स असावं, कीप अन ओपन माइंड. तुम्ही ओपन माइंडेड असावं, लिसन टू द वर्ड अँड ट्राय टू पिक्चर व्हॉट द स्पीकर इज सेइंग. त्यानंतर काही वर्ड्स असतात ते प्रॉपरली अंडरस्टँड करा आणि जे पिक्चरल फॉर्म आपल्या माइंडमध्ये तयार करण्याचा प्रयत्न करा. देन डोंट इंटरप्ट अँड डोंट इम्पोज युअर सोल्युशन. कुठलेही सोल्युशन त्याच्यावरती लादू नका. वेट फॉर द स्पीकर टू पॉज टू आस्क क्लॅरिफाईंग क्वेश्चन. काही स्पीकर असतात ते पॉज घेत असतात, त्याच्यामध्ये तुम्ही वेट करा की ज्यांचं काही क्लॅरिफिकेशन येतं का. आज क्वेश्चन ओनली एन्श्युअर अंडरस्टँड. काही क्वेश्चन असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी खात्री करून घ्या, ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू फील व्हॉट द स्पीकर इज फीलिंग. तुम्ही स्पीकर काय सांगणार आहे ते फील करण्याचा प्रयत्न करा. गिव्ह द स्पीकर रेग्युलर फीडबॅक. जे स्पीकर असतात तर त्यांचा रेग्युलर फीडबॅक घ्या. पे अटेन्शन टू व्हॉट इजंट सेड टू नॉन व्हर्बल क्यूज. तो नॉन व्हर्बल क्यूजच्या मार्फत काय सांगत आहे ते सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर जे काय आपण लिसनिंग स्किल आहे तर त्याचं महत्व म्हणजे लिसनिंग स्किल अलाउज वन टू मेक सेन्स ऑफ अँड अंडरस्टँड व्हॉट अनदर पर्सन इज सेइंग. म्हणजे लिसनिंग स्किल मधून आपण काय जाणून घेतो की समोरचा व्यक्ती काय सांगतोय आपल्याला याचं लक्षात घेणं. गुड लिसनिंग स्किल मेक्स वर्कर मोर प्रोडक्टिव्ह. आपल्या वर्करला एक मोर प्रोडक्टिव्ह करणं यासाठी लिसनिंग स्किल प्रॉपर असणं गरजेचं आहे. द ॲबिलिटी टू लिसन केअरफुली अलाउज वर्कर टू बेटर अंडरस्टँड. आता वर्करला एक प्रॉपर अंडरस्टँडिंग जर द्यायचं असेल तर त्यासाठी प्रॉपर लिसनिंग असणं गरजेचं असतं. आणि लिसनिंग प्रॉपर असेल तर जे काही असाइन वर्क असेल तर दॅट वन असाइनमेंट परफॉर्म बेटर होईल. दे आर एबल टू अंडरस्टँड व्हॉट द एक्सपेक्टेड ऑफ देम बाय देअर मॅनेजमेंट. तर तो त्याच्या लक्षात येतं की जर त्या मॅनेजमेंटला काय एक्सपेक्टेशन आहे हे त्याला लक्षात येतं आणि त्यावरती तो ऍक्टिव्हिटी करत असतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ऑर्गनायझेशनल स्किल. त्याला आपण सुसंघटित व संघटना संबंधितचं कौशल्य. दीज आर द सेट ऑफ टेक्निक्स युज्ड बाय अन इंडिव्हिज्युअल टू फॅसिलिटेट द इफिशियन्सी ऑफ फ्युचर ओरिएंटेड लर्निंग, प्रॉब्लेम सॉल्विंग अँड टास्क कम्प्लिशन. आता ऑर्गनायझेशनल स्किलमध्ये 3 गोष्टी येतात. फ्युचर ओरिएंटेशन लर्निंग म्हणजे भविष्यामध्ये काय केलं पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्विंग, अनडिझायरेबल सिच्युएशन डिझायरेबल मध्ये कशी कन्वर्ट करणं, आणि टास्क कम्प्लिशन जे कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी असेल तर ती कशी कम्प्लीट करणं. तर या संबंधीचं स्किल असतं. ऑर्गनायझेशन ॲज द ॲबिलिटी टू डिझाईन अँड मेंटेन सिस्टीम फॉर कीपिंग ट्रॅक ऑफ इन्फॉर्मेशन ऑर मटेरियल्स. आता याच्यामध्ये तुमची एक ॲबिलिटी आहे की जी डिझाईन करणं किंवा ती सिस्टीम मेंटेन करणं ज्याच्यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन मटेरियल ही काय केली जाते, असाइन केली जाते. In strong organizational skill are demonstrated by planning your time and your workload effectively. An ability to meet deadlines will provide recruiters with the evidence that you possess good organizational skill. आता जे स्ट्रॉंग ऑर्गनायझेशनल स्किल कशाला म्हटलं जातं की जे काही डेमॉन्स्ट्रेशन असतात ते डेमॉन्स्ट्रेशन बाय प्लॅनिंग युअर टाइम. जे डेमॉन्स्ट्रेशन असतात ते तुमच्या प्लॅननुसार तुम्ही कंडक्ट करणं. देन युअर वर्कलोड इफेक्टिव्ह. आणि ते जे काही डेमॉन्स्ट्रेशन असतात तर ते वर्कलोड जो असतो तर ते वर्कलोड बेस इफेक्टिव्हली तुम्ही रन करू शकता. आणि दॅट वन हॅव ॲबिलिटी टू मीट डेडलाईन्स. आणि त्याचा वापर आपले जे काही डेडलाईन असतात म्हणजे आपल्याला या वेळेत काम केलं पाहिजे किंवा यापर्यंत आपलं जे काही ऑर्डर असेल तर ते कम्प्लीट केली पाहिजे. तर त्या डेडलाईन मीट करणं. आणि विल प्रोव्हाइड रिक्रुटर्स विथ द एव्हिडन्स दॅट यू पजेस गुड ऑर्गनायझेशनल स्किल. आणि तेच तुमचा आउटपुट असतो. जर तुम्ही त्या डेडलाईनमध्ये तुमचं काम करत असाल तर तुमचं एक प्रॉपर ऑर्गनायझेशनल स्किल हे त्याच्यामध्ये काय एव्हिडन्स म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. काय 5 ऑर्गनायझेशनल स्किल आहेत त्यात म्हणजे टेक्निकल स्किल असेल, तांत्रिक कौशल्य, कॉन्सेप्च्युअल स्किल असेल, संकल्पना आधारित ज्या काही गोष्टी असतात तर आपण कॉन्सेप्च्युअल स्किल म्हणतो. इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल असेल, डिसिजन मेकिंग स्किल असेल, डायग्नोस्टिक अँड अनालिटिकल स्किल या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. त्यानंतर ऑर्गनायझेशनल मॅनेजर स्किल. बोथ वन आर सिमिलर बट सम डिफरन्सेस देअर. मॅनेजिंग म्हणजे जे रिसोर्स असतात तर त्याचं युटिलायझेशन करणं. मॅनेजर स्किल आर द नॉलेज अँड ॲबिलिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल इन द मॅनेजरल पोझिशन टू फुलफिल सम स्पेसिफिक मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटी ऑर टास्क. दिस नॉलेज अँड ॲबिलिटी कॅन बी लर्न अँड प्रॅक्टिस्ड. And managerial skills are necessary for the manager to perform their job successfully. Human skill include the ability for manager to work with, motive, encourage, empathize, and communicate with their employee. These skills are important for all the levels of management. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं जे काय आपले ह्युमन स्किल्स असतात तर ते मॅनेजरनं त्या स्किल तिथे यूज करणं, त्या रिसोर्सेसचं प्रॉपर युटिलायझेशन करणं, त्या प्रॉपर पोझिशनला त्याचं जे काय नॉलेज असेल किंवा त्याची ॲबिलिटी असेल तर ते चेक करणं, असं एक मॅनेजर स्किल तिथं असं. मॅनेजमेंट स्किलमध्ये कॉन्सेप्च्युअल स्किल अँड कम्युनिकेशन स्किल आज ऑल्सो इम्पॉर्टंट.
Wait. आवाज येतोय का? बघा याच्यामध्ये मॅनेजर स्किल, manager skill मध्ये communication skill and conceptual skill also involved here. आणि manager skill you need. आता manager skill मध्ये तुम्हाला काय गरजेचं आहे, त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग द नीड्स ऑफ डिफरंट स्टेक होल्डर अँड कम्युनिकेटिंग विथ देम अप्रोप्रिएटली. म्हणजे जे स्टेक होल्डर्स असतात तर त्यांच्याबरोबर अप्रोप्रिएटली कम्युनिकेशन करणं, ब्रिंगिंग पीपल टुगेदर टू सॉल्व प्रॉब्लेम, सर्व लोकांना एकत्रित करणं, डेव्हलपिंग न्यू आयडियाज टू सॉल्व कस्टमर्स प्रॉब्लेम, जे काही कस्टमर्स असतात तर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी नवीन आयडिया डेव्हलप करणं, कल्टिवेटिंग रिलेशनशिप विथ कस्टमर, आपल्या कस्टमर बरोबर एक रिलेशनशिप किंवा एक बॉन्ड तयार करणं, बिल्डिंग ट्रस्ट विदिन युअर टीम, तुमच्या ट्रस्ट तुमच्या टीममध्ये एक ट्रस्ट विश्वास निर्माण करणं, आणि युझिंग इमोशनल इंटेलिजन्स, म्हणजे तुमचं एक इमोशनल इंटेलिजन्स असेल तर त्यासाठी तो वापर करतो. नेक्स्ट वन आहे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. आता ज्या सिच्युएशन असतात तर त्याच्यामध्ये अल्टरेशन करणं, त्याला आपण प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल म्हणतो. म्हणजे अनडिझायरेबल असेल तर डिझायरेबल, अनसॅटिस्फॅक्टरी असेल तर सॅटिस्फॅक्टरी, तर त्याला आपण प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल म्हणतो. आता इट इज ऍक्ट ऑफ डिफायनिंग प्रॉब्लेम It is the act of defining a problem, determining the cause of the problem, identifying priorities, and selecting the alternatives for the solution, and the implementing a solution. The problem solving is the process.
आता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही एक प्रोसेस आहे किंवा एक ऍक्ट आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं, सगळे प्रॉब्लेम हे लिस्ट आउट केले जातात, त्यातनं त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं, त्यातनं त्याचं सॉर्टिंग केलं जातं, त्यातनं त्याला प्रायोरिटी दिली जाते, त्यातला एक सिलेक्ट केला जातो, त्याच्यावर ते अल्टरनेटिव्ह असतात ते सिलेक्ट केले जातात किंवा चूज केले जातात, त्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह हा केला जातो. तर अशाला जे काय असेल तर त्याला आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल म्हणतो. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर इंडिव्हिज्युअल अँड ऑर्गनायझेशन बिकॉज इट इनेबल्स अस टू एक्झर्ट कंट्रोल ओव्हर आवर एन्व्हायरमेंट. प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला तर आपण प्रॉपरली रन करू शकतो आपला एंटरप्राइज. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर आपण ते प्रॉपरली रन करू शकत नाही. मग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग दॅट मग हेल्प टू डिटरमाइन द कोर्स ऑफ ऍक्शन. त्याच्यामध्ये आपण जर काही प्रॉब्लेम आयडेंटिफाय केले, त्याचं सॉर्टिंग केलं, प्रायोरिटी केली, त्याच्यावरती अल्टरनेटिव्हचे ऑप्शन्स असतात तर ते ऑप्शन्स त्याच्यावरती सिलेक्ट केले, त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं, तर कोर्स ऑफ ऍक्शन आपण तिथे डिझाईन करू शकतो. आता हिअर 7 स्टेप्स फॉर इफेक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोसेस. आता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायचं असेल तर 7 स्टेप्स तुम्हाला दिलेत. आयडेंटिफाय द इश्यूज. पहिले इश्यूज आयडेंटिफाय करणं. बी क्लिअर अबाउट व्हॉट द प्रॉब्लेम इज. देन अंडरस्टँड एव्हरीवन्स इंटरेस्ट. त्यानंतर प्रत्येकाचे इंटरेस्ट अंडरस्टँड करा. लिस्ट द पॉसिबल सोल्युशन. त्यावर पॉसिबल सोल्युशन बघा. इव्हॅल्युएट द ऑप्शन. त्याच्यावरती वेगळे ऑप्शन तिथं इव्हॅल्युएट करा. सिलेक्ट अँड ओपिनियन ऑर ऑप्शन. त्याच्यावरती कुठले ऑप्शन आहेत किंवा कुठले ओपिनियन आहेत तर ते चूज करा. डॉक्युमेंट द ॲग्रीमेंट. तर त्या प्रॉब्लेमवरती काय ॲग्रीमेंट म्हणजे सगळे जे कोण हायर ऑथॉरिटी सबऑर्डिनेट्स असतात तर त्याची काय ॲग्रीमेंट तयार करा. आणि ॲग्री ऑन कॉन्टिंजन्सीज मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन. कॉन्टिंजन्सी म्हणजे अचानकपणे येणारे जे काही प्रॉब्लेम असतात तर त्याच्यावरती एक ॲग्रीमेंट करा. मॉनिटरिंग म्हणजे आपण जे व्हिज्युअल बेसवरती काय प्रॉब्लेम जाणवत असतं तर त्याचं एक प्रॉपर ॲग्रीमेंट. आणि एक इव्हॅल्युएशन बेस म्हणजे आपण पूर्ण इव्हॅल्युएशन करणं. प्रोडक्ट लॉन्च झाल्यानंतर तो मार्केटमध्ये चालत नाही किंवा त्याला जास्त मागणी नाही तर त्याचं एक इव्हॅल्युएशन करणं. व्हाय द प्रोडक्ट नॉट सेल इन द मार्केट. तर असे काय प्रॉब्लेम असतात तर ती इव्हॅल्युएट करणं. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो तुमचा आहे रायटिंग स्किल. याच्यामध्ये तुम्हाला वेगळे बिझनेस लेटर असतात, इन्क्वायरी लेटर असतात, कोटेशन लेटर असतात, ऑर्डर लेटर असतात, टेंडर असतात, कंप्लेंट लेटर असतात. तर हे लेटर तुम्हाला तयार करत असताना वेगवेगळे बिझनेस लेटरमध्ये पार्ट यूज करावे लागतात. आता हे बिझनेस लेटर असेल हे फॉर्मल ॲज वेल ॲज इनफॉर्मल बोथ फॉर्ममध्ये आपण दिलं जातं. मग मोस्टली फॉर्मल लेटर याच्यामध्ये यूज केलं जातं कारण द 12 पार्ट्स इन द बिझनेस लेटर इन्व्हॉल्व. 12 पार्ट ह्या बिझनेस लेटरमध्ये इन्व्हॉल्व झाले. त्याच्यामध्ये तुम्ही गेला असेल लेटर किंवा बघितलं असेल नसेल माहीत नाही, त्याला आपण व्यावसायिक पत्र किंवा व्यापारी पत्र असं म्हणतो. आणि आपण जे काही घरगुती असेल म्हणजे हे व्यापारी पत्रामध्ये ज्या गोष्टी माहीत नसतात तर प्रत्येक गोष्ट माहीत नसते. म्हणजे एक हेडिंग अँड लेटर हेड म्हणजे आपलं लेटर हेड असावं की ज्याच्यामध्ये आपलं नाव, आपल्या संस्थेचं नाव, आपल्या इन्स्टिट्यूशनचं नाव, ऑर्गनायझेशनचं नाव असतं. ते त्याच्यावरती डेट असावी. त्याच्यावरती आपण रेफरन्स म्हणजे कशाच्या रेफरन्स तुम्ही हे पत्र देत आहात म्हणजे कुठून तुम्हाला ते रेफरन्स मिळाला तर ते रेफरन्स लिहावा लागतो. इनसाइड ॲड्रेस. ते इनसाइड ॲड्रेस म्हणजे त्याच्यामध्ये ज्याला पाठवायचा आहे तो इनसाइड ॲड्रेस. त्यांचा विषय कुठल्या विषयावरती पाठवायचा आहे तो. ग्रीटिंग म्हणजे त्याला काही ग्रीटिंग करणं किंवा त्याला आज्ञा किंवा काय ग्रीटिंग्ज असतात म्हणजे रिस्पेक्टेड सर, मॅडम असे जे काही ग्रीटिंग असतात तर ते ग्रीटिंग देणं. बॉडी पॅरेग्राफ याच्यामध्ये तुम्हाला बॉडी पॅरेग्राफ येतो. पूर्ण त्या पत्रामध्ये जे काय मायना लिहायचा आहे तर ते येतो. कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे ते पत्र लिहिल्यानंतर तुम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी क्लोज द्यावा लागतो की ज्याच्यामार्फत ते पत्राचा विचार करण्यात यावा. देन सिग्नेचर ऑफ रायटर. त्यानंतर रायटरचं सिग्नेचर. देन एन्क्लोजर. त्या पत्राबरोबर तुम्ही काय काय जोडत आहात त्याला आपण एन्क्लोजर म्हणतो. कॉपी सर्क्युलेशन. त्यानंतर हे कोणाकोणाला पत्र गेलं पाहिजे त्यांची नावं तिथं टाकणं. पोस्ट स्क्रिप्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या ठिकाणी हे द्यायचं आहे तर त्याला आपण पोस्ट स्क्रिप्ट म्हणतो. आता त्याच्यामध्ये पहिला भाग जो तुम्ही बघितला द हेडलाईन किंवा लेटर हेड. आता याच्यामध्ये तुम्ही काय टाकता, ईमेल ॲड्रेस असेल, कॉन्टॅक्ट नंबर असेल, फॅक्स नंबर असेल, ट्रेडमार्क असेल, लोगो असेल, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या लेटर हेडवरती येतात. तुम्ही आपल्या कॉलेजचं लेटर हेड बघितलं असेल किंवा नसेल किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशन किंवा ऑर्गनायझेशनचं बघितलं असेल त्या सगळ्या गोष्टी लेटर हेड म्हणजेच काय तुमचं नाव, गाव किंवा तुमचं संस्थेचं नाव किंवा तुमच्या त्या बिझनेस असेल त्याच्या बिझनेसचं नाव, त्याचं ईमेल ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर आपण डे आणि डेट टाकतो. ते राईट हँड कॉर्नरला आपल्या पत्राच्या राईट हँड कॉर्नरला आपण ते देणं गरजेचं असतं. त्यानंतर रेफरन्स म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कुणाकडून पत्र आलं की कुणाच्या पत्राचं रेफरन्स आपण त्याच्यामध्ये देत आहेत की जेणेकरून त्यांच्याकडे रिक्विजिशन असेल किंवा ऑर्डर असेल किंवा कोटेशन असेल ते आपण मागवत आहोत. म्हणजे इट शोज द डिपार्टमेंट ऑफ ऑर्गनायझेशन सेंडिंग द लेटर. द लेटर नंबर्स कॅन ऑल्सो बी यूज्ड ॲज अ रेफरन्स. त्यानंतर इनसाइड ॲड्रेस. आता ज्याला पाठवायचा त्याचा ॲड्रेस इथं द्यावा लागतो. त्याचं नाव असेल, त्याचा पत्ता असेल, नेम, ॲड्रेस, पोस्टल कोड असेल, जॉब टायटल असेल, त्याचं रेसिपियंट असेल किंवा त्याचं प्रॉपर डेझिग्नेशन असेल. या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये मेन्शन करत असतो. आणि इट मस्ट बी मेन्शन आफ्टर द रेफरन्स. रेफरन्स नंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या मेन्शन करायच्या. वन मस्ट राईट इनसाइड ॲड्रेस ऑन लेफ्ट हँड साईड ऑफ द सीट. आपल्या सीटच्या डाव्या बाजूला आपलं काय पाहिजे आपला
ज्याला पत्र पाठवायचं आहे हे आपल्या पत्राच्या डाव्या बाजूला आणि जो पत्र पाठवतोय हे पत्राच्या उजव्या बाजूला असणं गरजेचं असतं. जो पत्र पाठवतो म्हणजे आपलं लेटर हेड हे वरच्या राईट कॉर्नरला असावं आणि ज्याला पत्र पाठवायचं आहे तो पत्राच्या लेफ्ट कॉर्नरला असणं गरजेचं आहे. सब्जेक्ट ह्याच्यामध्ये आपण कॅची सेंटेन्स असं शॉर्ट, सिम्पल, इझिली अंडरस्टूड कशाबद्दल, रिझन फॉर सेंडिंग द मेसेज म्हणजे त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. ग्रीटिंग त्याच्यामध्ये डिअर, रिस्पेक्टेड सर, मॅडम किंवा कॉमा वगैरे असं काहीतरी ग्रीटिंग आपण तिथं देत असतो. ग्रीटिंग तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर मेन बॉडी. आता याच्यामध्ये बॉडीचे 3 पार्ट परत होतात. ओपनिंग पार्ट म्हणजे हे पत्र लिहिण्याचे कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद कराव्या लागतात. मेल रायटिंग किंवा कुठून काय गोष्टी बघितल्या किंवा ॲक्च्युअल मेसेज कुठून तो कॅच केला त्या गोष्टी तुम्हाला ओपनिंग पार्टमध्ये द्यावं लागतात. मेन पार्ट म्हणजे ह्या पत्रातून तुम्हाला काय सांगायचं, काय स्टेट करायचं आहे, की रिझन काय आहे, तर ते रिझन एक्सप्लेन करणं, कॉन्साइज, क्लिअर, कम्प्लीट रिझन तुम्हाला ते द्यावं लागतं. देन कन्क्लूड. त्यानंतर हे तुम्हाला कन्क्लूड करावं लागतं. इट शोज द सजेशन ऑर नीड टू द ॲक्शन क्लोज ऑफ द लेटर द एक्सपेक्टेशन ऑफ द सेंडर फ्रॉम द रेसिपियंट ऑलवेज एंड युअर मेल बाय courteous word like thanking you, warm regards, look forward to hearing from your side. तर असे जे काही कन्क्लुडिंग पार्ट्स असतात की याचा विचार व्हावा आपल्या पत्राचा, यासाठी त्याला आपण कन्क्लुडिंग पार्ट म्हणतो. देन कॉम्प्लिमेंटरी क्लोज. त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी क्लोज हंबल रिक्वेस्ट केली जाते की हे पत्र कुणाकडून पाठवलं जाते इन अकॉर्डन्स विथ द सॅल्युटेशन. द मोस्ट जनरली यूज कॉम्प्लिमेंटरी क्लोज युअर सिन्सिअरली, युअर फेथफुली, थँक्स अँड रिगार्ड्स असे कॉम्प्लिमेंटरी क्लोज वापरले जातात. आता थँक्स अँड रिगार्ड्स हा मोस्टली आपण ऑफिशियल लेटरमध्ये यूज केला जातो. युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली जर काय आपले प्रॉपर कम्युनिकेशन ऑलरेडी चालू असतील तर त्यावेळी आपण युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली असं वापरत असतो. नवीनच कोण असेल तर थँक्स अँड रिगार्ड्स वापरून त्याच्या खाली सिग्नेचर आणि त्या आपलं इनिशियल टाकत असतो. सिग्नेचर अँड रायटर्स आयडेंटिफिकेशन ही लास्टला असतं. थँक्स अँड रिगार्ड्स किंवा युअर्स फेथफुली नंतर किंवा युअर्स सिन्सिअरली नंतर इट इन्क्लूड द सिग्नेचर, नेम, डेझिग्नेशन ऑफ द सेंडर. इट कॅन ऑल्सो इन्क्लूड अदर डिटेल्स लाईक कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस म्हणजे आपण त्याच्यामध्ये देत असतो. आणि इन्क्लोजर. आता एन्क्लोजरमध्ये तुम्ही चेक देत आहात किंवा एखादं कोटेशन देत आहात, इनवॉइस देत आहात, रेसिपेंट देत आहात, बिल देत आहात, तर काय आहे ते त्याला अटॅच करणं, त्याला आपण एन्क्लोजर त्याची लिस्ट त्याच्यामध्ये अटॅच करणं. देन कॉपी सर्क्युलेशन. ही कॉपी कोणाला दिली पाहिजे, कोणाकोणामध्ये सर्क्युलेट केली पाहिजे. इट निडेड वेन द कॉपीज ऑफ द लेटर आर सेंड टू द अदर पर्सन. इट इज डिनोटेड ॲज अ CC म्हणजे कॉपी सर्क्युलेशन. अँड पोस्टस्क्रिप्ट. सेंडर कॅन मेन्शन इट वेन want to add something other than the message in the body of the letter. It is written as a postscript. आता याच्यामध्ये तुम्हाला जो काय सेंडर असेल तर तो सेंडर त्याच्यामध्ये मेन्शन करत असतो. जर त्याला वाटत असेल तर ते मेन्शन केलं जातं. मग मोस्टली पोस्टस्क्रिप्ट ही यूज केली जात नाही. तर पोस्टस्क्रिप्ट ही जर गरजेची असेल तर त्याच वेळी ती यूज केली जाते. फॉर एक्झाम्पल फॉर्मॅट तुम्हाला दिलेलं आहे इथं. आता इथं तुम्हाला लेटर हेडचं वर दिलेलं नाही की लेटर हेड जर असेल तर वरती तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पत्ता वगैरे जो पाठवतोय तर त्याचा पत्ता वगैरे या ठिकाणी येतो. त्यानंतर आपली डेट येतं. सेंडर्स ॲड्रेस येतो. त्याने इन्साइड ॲड्रेस येतो की ज्याच्याकडे पाठवायचा तो येतो. हा जो सेंडर्स ॲड्रेस आहे हाच आपण इथं लेटर हेडवरती वापरत असतो. लेटर हेड नसेल तर इथं हा सेंडर्स ॲड्रेस येत असतो. तिने इन्साइड ॲड्रेस येतो. देन सॅल्युटेशन, डिअर जे काय असेल तर ते ती बॉडी टेक्स्ट येते. मेन बॉडी, ओपनिंग बॉडी, मेन बॉडी अँड क्लोजिंग बॉडी. देन क्लोजिंग कॉल ॲक्शन. ह्याच्यामध्ये क्लोजिंग केलं जातं. रिगार्ड्स वगैरे जे काय असेल म्हणजे तुम्हाला याचा विचार करा वगैरे. ते सिग्नेचर ब्लॉक असतो आणि एन्क्लोजर कार्बन कॉपीज असतात म्हणजे CC. कोणाकोणाला या कॉपी पाठवायच्या आहे. तर अशा पद्धतीनं जे रायटिंग स्किल असेल तर ते रायटिंग स्किल तुम्हाला तिथे यूज करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर आपले 2 पॉईंट राहिलेले आहेत तर ते प्रेझेंटेशन अँड देअर इव्हॅल्युएशन आणि जनरेशन अँड इन्क्युबेशन आणि तुमचे जे काही वेगवेगळे एंटरप्रिन्युअल जे काय पॉलिसीज आहेत तर तो एक पार्ट आहे. तो इन शॉर्ट आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारले जात नाहीत पण पॉलिसीवर ते ऑब्जेक्टिव्ह विचारले तर त्याच्यासाठी आपण तो नेक्स्ट वीकमध्ये कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. नाव आय स्टॉप हिअर. यू कंटिन्यू युअर नेक्स्ट लेक्चर आफ्टर एंडिंग दिस लेक्चर. नेक्स्ट लेक्चर तुमचं ॲनिमल सायन्स आहे तर ते लेक्चर इथून पुढं सुरू होईल. Thank you for participating here and attending the meeting. Now I stop this meeting and end this meeting.